तर शिवसेनेचे खासदार गजानन कीर्तिकर यांनी संजय निरुपमांना प्रत्युत्तर दिलं। संजय निरुपमांना लेखाजोखा मांडायला मी काय त्यांना बांधील नाही, तसंच मी मतदार राजाकडे लेखाजोखा मांडेन अशी स्पष्टोक्ती गजानन कीर्तिकर यांनी केली। गजानन कीर्तिकरांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी हेमंत बिर्जेंनी। उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघामध्ये गजानन कीर्तिकर जे खासदार आहेत आणि शिवसेनेचे सध्याचे उमेदवार आहेत, त्यांच्यात आणि त्याचबरोबर काँग्रेसचे संजय निरुपम यांच्यात लढत सुरू आहे। सर, ज्या पद्धतीने निरुपम आरोप करतो आहे, जी प्रत्यारोप करतोय, वेगळ्या पद्धतीचा एक त्यांनी आव्हान केलं की गजानन कीर्तिकरांनी 5 वर्षातला लेखाजोखा दाखवावा। मी एका मंचावर येऊन त्यांना प्रश्न विचारायला तयार आहे, काय म्हणाले? संजय निरुपम जे आहेत यांना लेखाजोखा देण्याची मला गरज नाही। मी मतदारांना देतो, माझा अहवाल आहे, माझी पत्रकं आहेत, मी मीटिंगमध्ये भेटतो, लोकांना सांगतो मी खासदार म्हणून काय कामं केलेली आहेत, उपस्थिती किती आहेत, प्रश्न किती विचारले। या देशामध्ये 1000 पेक्षा जास्त प्रश्न विचारणारा खासदार मी आहे। माझा देशामध्ये 4था क्रमांक लागतो। मी 79% माझी उपस्थिती आहे। माझं प्रायव्हेट मेंबर बिल मी 8 सादर केलेले आहेत आणि 46 कोटी 25 कोटी मिळतात, पण 46 कोटी रुपये मी खर्च केले। हा संजय निरुपम ज्यांनी लष्करावरती आरोप केले, त्यांनी सर्जिकल स्ट्राईकवरती त्यांनी सांगितलं की याचा प्रूफ द्या म्हणून, अशा माणसाशी मला बोलण्याची काही त्याची क्रेडिट पण नाही, सगळी नौटंकी। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।